नमस्कार, मी डॉक्टर सुहास शिंदे. गर्भसंस्कारमधील या भागात आपण स्त्रीत्व संतुलन, फेमिनाईन बॅलन्स याबद्दल पाहणार आहोत. खूप जिव्हाळ्याचा आणि स्त्रियांच्या बाबतीतला एक जवळचा विषय. कारण स्त्रीच्या शरीरामध्ये जे काही हार्मोनल सायकल म्हणजेच संप्रेरकाचं चक्र असतं, त्यावरच तिचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य अवलंबून असतं. आणि म्हणून हे जे हार्मोनल सायकल आहे ती प्रॉपर असणं तिच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण आहे. केवळ बाळ व्हावं यासाठीच नाही, तर त्या स्त्रीचं आयुष्य शारीरिक मानसिकरित्या चांगलं राहावं, तिचं सौंदर्य, तिची शारीरिक मानसिक स्थिरता, पर्यायाने तिचं आयुष्य हे खूप चांगल्या प्रकारे राहावं, म्हणूनच हार्मोनल सायकल ही नॉर्मल असावी. या दृष्टिकोनातून आयुर्वेदामध्ये जे काही सिद्धांत, काही प्रोसेस आहेत, त्याचा जर एक चांगला उपयोग आपण करून घेतला तर हे स्त्रीत्व संतुलन आपण निश्चितपणे खूप चांगल्या प्रकारे मिळवू शकता. पुरुषांच्या तुलनेत स्त्रीच्या शरीरात स्तन्याशय आणि गर्भाशय असे दोन अवयव जास्तीचे आहेत. पर्यायानं यामुळे स्त्रीचं होणारी जी काही लवकर होणारी जी काही झीज आहे ती सगळी भरून निघणं, पर्यायानं अगदी झीज होऊ नये म्हणूनही हार्मोनल बॅलन्स लॉंग टर्म असणं खूप गरजेचं आहे. आयुर्वेदाने तो आपण कसा साध्य करू शकतो या संदर्भात आपण पाहूया. सर्वप्रथम नही वातादृते योनिर्नारींना संप्रदुष्यती. आचार्य चरकांनी योनी व्यापद चिकित्सेमध्ये, योनी व्यापद म्हणजे की संपूर्ण गायनेकोलॉजिकल डिसऑर्डर आणि त्यांची ट्रीटमेंट हे ज्या अध्यायामध्ये चरकांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये मुख्य हे सांगितलेलं आहे की बिघडलेला जो वात आहे त्याशिवाय स्त्रीचे कोणतेही योनिव्यापद म्हणजेच गायनेकोलॉजिकल डिसऑर्डर, डिसीज असूच शकत नाही. म्हणजेच कोणताही स्त्रीरोग हा बिघडलेल्या वाताशिवाय असूच शकत नाही असं चरकांचं म्हणणं आहे. पर्यायानं वात हा नॉर्मल केला आपण तर स्त्रीत्व संतुलन खूप छान प्रकारे मिळवू शकतो. आणि ह्या वाताची दृष्टी नाहीशी करण्यासाठी जी मुख्य चिकित्सा आहे ती म्हणजे बस्ती. पंचकर्मातील बस्तीमुळे वात खूप छान प्रकारे आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. दुसरी म्हणजे नित्यनियमित अभ्यंग करणं. अभ्यंगम आचरित नित्यम सजराश्रम वातहर. वाताचं हरण करणारा हा जो अभ्यंग आहे, नित्यनियमित अंगाला तेल लावणं, साधं तिळाचं तेल लावणं, ह्या गोष्टी जर आपण नित्यनियमित केल्या तर स्त्रीत्व संतुलन खूप छान प्रकारे मिळवू शकता. दुसरं जे आहे ते प्रामुख्याने नस्यकर्म, नाकामध्ये काही औषधी तेलं सोडणं. नासा ही शिरसद्वारम, आयुर्वेदात जे सांगितलेलं आहे की नाक हे संपूर्ण डोक्याचा दरवाजा आहे. नाकामध्ये सोडलेली औषधी तेलं संपूर्ण नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट करून शारीरिक मानसिक स्थैर्य देण्यासाठी मदत करतात. म्हणून नित्यनियमित नस्यकर्म केल्यानं स्त्रीत्व संतुलन खूप छान प्रकारे मिळू शकतं. त्यानंतर तिसरी जी प्रामुख्याने महत्त्वाची गोष्ट आहे की निद्रा. निद्रायतम सुखदुःखम पुष्टिकार्ष बलाबलम ऋषता क्लिबता जीवितम नच. म्हणजेच निद्रेवरच ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. अगदी सुख दुःख, आयुष्य, जीवन मरण ह्या सगळ्या गोष्टी प्राकृत निद्रेवरच अवलंबून आहे. स्त्रीत्व संतुलनासाठीही ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. रात्री स्वभाव प्रभावा म्हणजे रात्रीची जी काही 6 ते 8 तास निद्रा आहे ती जर प्रॉपर घेतलीत तर त्याचा उपयोग स्त्रीत्व संतुलनासाठी खूप छान असा होईल. रात्री जागरण, दिवसा झोपणं ह्या गोष्टी जर त्या स्त्रीकडून होत असतील तर मेटाबॉलिझम इम्पेअर्ड होऊन, मेटाबॉलिक डिसीज होऊन पर्यायानं स्त्रीत्व संतुलन हे बिघडलंच जाणार आहे.
आणि काही मानसिक आघात, ताणतणाव या गोष्टींमुळे जर ही निद्रा रात्रीची प्रॉपर मिळत नसेल तर आयुर्वेदातील काही चिकित्सा यामध्ये शिरोअभ्यंग, डोक्याला औषधी तेलानं मसाज करणं, शिरोबस्ती, शिरोधारा ह्या पंचकर्मातील काही उपकर्मांचा आणि गरज लागली तर एक मानसिकता चांगली ठेवण्यासाठी काही औषधोपचारांचा खूप चांगल्या प्रकारे असा उपयोग होतो. सांगण्याचा उद्देश, निद्रा जर प्राकृत असेल तर स्त्रीत्व संतुलन खूप छान राहू शकतं. यासाठी अजूनही योग, प्राणायाम, व्यायाम यांचा उपयोग आपण करून घेतलात तर लवकरात लवकर ह्या गोष्टी चांगल्या प्रकारे मिळण्यासाठी मदत होते. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रजस्वाला परिचर्या. महिन्याला जी काही पाळी येत असते यामध्ये प्रामुख्याने 4 ते 5 दिवस होणारा रक्तस्राव, हे प्रॉपर यावेळी त्या रजस्वाला स्त्रीने ती परिचर्या फॉलो करणं आयुर्वेद शास्त्रानुसार खूप गरजेचं असतं. यामध्ये शारीरिक आणि मानसिक स्थैर्य त्या स्त्रीला मिळणं खूप गरजेचं आहे. ओव्हर एक्झर्शन होऊ नये, खाणं पिणं खूप साध्या प्रकारचं असावं. ह्या एक काही गोष्टी आयुर्वेदामध्ये वर्णन केलेल्या आहेत. त्यांचं जर पालन केलं तर त्याचा स्त्रीत्व संतुलनासाठी चांगला उपयोग होतो. त्यानंतर योनी पिचू. योनी मार्गामध्ये काही औषधी तेल, विष्णू तेल, नारायणी तेल, बला तेल, फलघृत हे काही औषधी तेल आणि तुप हे स्टराईल कॉटन यामध्ये जर सोक करून ते योनी मार्गामध्ये खूप चांगल्या प्रकारे जर ठेवलं, काही वेळ धारण केलं तर त्याचा स्त्रीत्व संतुलनासाठी खूप छान उपयोग होणार आहे. याचे योनी पिचूचे मिळणारे जे काही फायदे आहेत की यामुळे योनीमुख, गर्भाशयमुख आणि तिथला जो काही भाग आहे तो खूप चांगल्या प्रकारे स्निग्ध राहण्यास मदत होते. योनीची जी काही त्वचा आहे तेथील कोरडेपणा नाहीसा होतो. तिथे वारंवार होणारं जे काही इन्फेक्शन आहे त्यामुळे याला प्रतिबंध मिळू शकतो. बीजवाहिन्या, बीजकोश यांनाही त्यांचं कार्य करण्याची प्रेरणा योनी पिचूमुळे मिळते. अगदी गर्भाशय सुद्धा खूप चांगलं यामुळे राहतं. पर्यायानं गर्भधारणा होण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. तसंच मासिक जे ऋतुचक्र आहे, मेन्स्ट्रुअल सायकल आहे, ती सुद्धा प्रॉपर राहण्यासाठी खूप छान अशी मदत यामुळे होते. दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये बहुतांशी स्त्रियांचा जो काही अनुभव योनी पिचू प्रोसेस नंतर जो काही दिसून येतो की त्यांनी शेअर केलेला, त्यामध्ये आवर्जून सांगाविषयी जी काही गोष्ट असते की शरीरातील जी काही अतिरिक्त उष्णता आहे, हातापायांची आग होणं, यामुळे मानसिकता सुद्धा बिघडणं, चिडचिड होणं वगैरे, ह्या सर्व गोष्टींसाठी योनी पिचूने खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो. अंगावरून पांढरं जाणं, अतिप्रमाणातला जो स्त्राव आहे तो सुद्धा एक त्वरित कमी होण्यासाठी मदत होते. म्हणून नित्यनियमित योनी पिचू केल्यामुळं स्त्रीत्व संतुलन तसंच हे फायदे खूप छान प्रकारे मिळू शकतात. त्यानंतर योनी धूप. औषधी द्रव्यांद्वारे योनी मार्गाजवळ धूर देणे यालाच योनी धूप असं म्हणतात. डिलिव्हरीनंतर आपल्याकडे एक काही अंशी ही करण्याची पद्धत आहे की त्या ठिकाणी औषधी द्रव्यांचा धूर दिला जातो. अगदी जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे तिचं संपूर्ण शुद्धीकरण व्हावं आणि ती पुढेही निर्जंतुक राहावी ह्या दृष्टिकोनातून असणारी ही प्रोसेस इतर वेळीसुद्धा जर आठवड्यातून अगदी किमान एकदा जरी केलीत तरी त्यामुळेही स्त्रीत्व संतुलन खूप छान प्रकारे राहतं. वारंवार होणारं हे जे काही योनी मार्गातलं इन्फेक्शन आहे त्यालाही यामुळे प्रतिबंध मिळू शकतो. त्यानंतर उत्तरबस्ती. पंचकर्मातील खूप महत्त्वाचं असं कर्म. यामध्ये प्रामुख्याने गर्भाशयामध्ये काही विशिष्ट औषधी तुप तज्ज्ञ वैद्यांच्या देखरेखीखाली पाळी संपल्यानंतर 3 दिवस सोडली जातात. याचे होणारे जे काही फायदे आहेत की यामुळे गर्भाशय सशक्त आणि निरोगी असं होतं. बीजवाहिन्या
बीजकोश यांचं आरोग्य खूप चांगल्या प्रकारे राहतं. बीजकोश कोशांमध्ये बीजांड तयार होण्याची प्रक्रिया खूप चांगली होते, म्हणजेच फॉलिक्युलर ग्रोथ खूप चांगली होते. तसंच योग्य वेळी बीजांड मोठं होऊन ते फुटणं म्हणजेच ओव्ह्युलेशन होणं, यासाठीही उत्तर बस्तीचा चांगला उपयोग होतो. आर्तव वाहिन्या सशक्त होतात, म्हणजे बीज वाहून नेण्याची क्षमता त्यामध्ये होते आणि हे प्रेग्नन्सी राहण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं असं आहे. त्यानंतर गर्भाशयाचं शुद्धीकरण उत्तर बस्तीमुळे होतं. जसं एखादं पीक घेण्यापूर्वी जमिनीची मशागत होणं अपेक्षित असतं, तसंच उत्तर बस्तीमुळे गर्भाशयाची संपूर्ण शुद्धीकरण झाल्यामुळे पुढे तिथे रुजणारा जो गर्भ आहे आणि पुढे त्याची जी काही जडणघडण होणार आहे 9 महिने, ती खूप उत्तम प्रकारे होऊ शकते. म्हणून उत्तर बस्तीला खूप महत्त्व आहे. अगदी प्रेग्नन्सीच्या आधी ह्या गोष्टी करण्यासारख्या आहेतच, परंतु डिलिव्हरीनंतर सुद्धा उत्तर बस्तीसारख्या प्रोसेसचा उपयोग की जो अतिरिक्त वात आहे तो कमी होण्याच्या दृष्टिकोनातून किंवा भविष्यामध्ये जे तेथील अंग बाहेर येणं, ज्याला योनी भ्रंश, गर्भाशय भ्रंश, युटेराईन प्रोलॅप्स असं जे काही म्हटलं जातं, योनीची जी काही शिथिलत्व आहे, ढिल्लेपणा आहे, ह्या सगळ्या गोष्टी टळू शकतात उत्तर बस्ती. तसंच अगदी आधी सांगितलेलं योनी पिचू वगैरे ह्या सगळ्या उपायांनी हे आपण टाळू शकतो. त्यानंतर योनी धावन म्हणजेच योनी मार्गामध्ये काही औषधी काढ्याने स्वच्छ करणं, यामध्ये त्रिफळा, दाहिटी या औषधी द्रव्यांचा समावेश होतो. यांचे काढे बनवून जर त्याने योनी मार्ग जर स्वच्छ केला तर वारंवार होणारं इन्फेक्शन, अंगावरून जास्त जाणं, तेथील मार्ग चांगला राहणं, या दृष्टिकोनातून त्याचा उपयोग होतो. त्यानंतर गर्भाशय आणि तेथील हे जे काही अवयव आहेत, येथील काळजी घेतल्यानंतर स्तनांची काळजी घेणं सुद्धा खूप स्त्रीत्व संतुलनासाठी गरजेचं असतं. यासाठी प्रेग्नन्सीच्या सुरुवातीपासून स्तनांवर काही औषधांचा म्हणजेच एक विशिष्ट करून मरीचादी लेप, तसंच काही औषधी तेलांचा मसाज, यामध्ये प्रामुख्याने श्रीपर्णी तेल नित्यनियमित जर केला तर स्तनांचं ना पुढे होणारं जे काही शिथिलीकरण असतं ते टळतं. स्तन लॉंग टर्म दृढ राहतात. स्तन दृढीकरण त्यामुळं होतं. स्तन्याची उत्पत्ती, दूध ही खूप चांगल्या प्रकारे उत्पन्न होतं, त्यामध्ये गाठी राहत नाहीत. पर्यायाने स्तनांचं आरोग्य चांगलं राहतं आणि यामुळेही स्त्रीत्व संतुलन चांगलं राखलं जातं. ह्या सर्व गोष्टींमुळे स्त्रीत्व संतुलन हे खूप चांगल्या प्रकारे राखलं जातं. यापुढे औषधांचाही उपयोग जर प्राथमिक अवस्थेत करून घेतलात तर स्त्रीत्व संतुलनासाठी त्याचा खूप छान उपयोग होतो. यामध्ये मुख्यत्वे करून शतावरी कल्पाचा जर रोज दुधासोबत उपयोग करून घेतलात, अगदी प्रेग्नन्सी नसताना सुद्धा, तरी त्याचा एक खूप छान प्रकारे उपयोग होतो. आणि प्रेग्नन्सीमध्ये जर याचा उपयोग करून घेतलात तर बांधा सुडौल राहणं, कांती सतेज नितळ कांती राहणं आणि शृंगारिक सौंदर्य हे खूप लॉंग टर्म चांगलं राहण्यासाठी या औषधाचा उपयोग, म्हणजे स्त्रियांच्या खूप जवळचं असं औषध असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती असणारं कोरपडीचा गर जर नित्यनियमित स्त्रियांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार सेवन करण्यात ठेवला तर त्यानेही पाळीचे जे काही वेगवेगळे विकार आहेत ते कमी होण्यासाठी मदत होते. इतरही काही औषधांचा वैद्यकीय सल्ल्यानुसार आपण उपयोग करू शकतो. आहारामध्ये प्रामुख्याने लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे कोबी, फ्लावर, वांगी, सिमला मिरची, गवार ह्यांसारख्या गोष्टी आहारामध्ये टाळाव्यात, की ज्यामुळे स्त्रीत्व संतुलन राहू शकतं.
विरुद्ध आहार, कुठलंही फळ आणि दूध एकत्र करून खाणं, जेवणासोबत दूध घेणं, मिल्कशेक, सलाड ह्या गोष्टी टाळाव्यात. वारंवार हॉटेलिंग करणं, बाहेरचं खाणं, अवेळी खाणं, दिवसा झोपणं, रात्री जागरण ह्या सगळ्या गोष्टींमुळे स्त्रीत्व संतुलन बिघडू शकतं. म्हणून हे साधे नियम जर आपण पाळलात तर त्यामुळे ही हार्मोनल सायकल खूप चांगली लाँग टर्म राहू शकते. आणि सरतेशेवटी खूप महत्त्वाचं की मनाची स्थिरता ही खूप महत्त्वाची आहे, जी आपल्याला विशिष्ट संगीत रचना, ज्याला आपण म्युझिक थेरपी म्हणू शकतो, योग, प्राणायाम, व्यायाम, नित्यनियमित, सकारात्मक विचारसरणी ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला ती मिळू शकते. त्याचा प्रभाव मनावर पर्यायाने शरीरावर खूप चांगला होतो आणि त्याने स्त्रीत्व संतुलन चांगलं राखलं जातं. तर आयुर्वेदात सांगितलेले हे जे उपक्रम आहेत, तसंच पंचकर्म आणि इतर काही प्रोसिजर, तसंच आहार आणि औषधातले काही बारकावे यांचा जर आपण उपयोग करून घेतला तर स्त्रीत्व संतुलन खूप छान प्रकारे राहू शकतं. कारण असं म्हटलं जातं की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी. म्हणजेच जी स्त्री पुढे बाळाचं संगोपन करणार असते ती संपूर्ण जगाचा उद्धार करू शकते. त्यामुळे त्या स्त्रीचं आरोग्य सुरुवातीला चांगलं असणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी स्त्रीत्व संतुलन चांगलं असणं खूप गरजेचं आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पाळल्यात तर त्या ध्येयापर्यंत आपण प्राप्ती करू शकता. धन्यवाद.